नमस्कार, बातमी जनतेच्या कर्णधार न्यूज। गंगाखेड नगरपालिका निवडणूक 2025 गंगाखेड शहर विकास आघाडी या पॅनलचा अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेली रॅली या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या नगरपरिषदेचे उमेदवार निर्मला देवी गोपालदास तापडिया तसेच या शहराचे आता हे रेल्वे उड्डाणपूल गंगाखेड आपला हा ब्रिज उड्डाणपूल हा उड्डाणपूल करण्यासाठी लोक कोर्टात गेले। ते आज उमेदवार आहेत। या शहराचा विकास व्हावा असं वाटतं का त्यांना? हा ब्रिज कोणाला दुःख देतो? हा ब्रिज व्हावा की नाही? हा वेळ करून सांगा बरं, ब्रिज व्हावा का नाही? काय तुमचं म्हणणं आहे? सगळ्या गंगाखेडचे आहेत तुम्ही। आज हे जवळजवळ किती वेळ बंद होता? ठीक आहे, आता हा रेल्वे ब्रिज वर चालला म्हणजे रेल्वे 3-4 किलोमीटर बाहेर चालली, मान्य आहे। रेल्वे बाजूला गेल्याच्या नंतरही आपला ड्रायव्हर पाहिजे का नाही? आज नॅशनल हायवे जातो आपल्या इथनं। परभणीत मिळाली ट्रॉफिक किती आहे? गंगाखेड मिळाली ट्रॉफिक किती आहे? नांदेडहून, परळीहून, इकडून आपल्या लातूर मिळाली ट्रॉफिक किती आहे? ही ट्रॉफिक शहरातून जाते, अर्ध शहर मध्ये अर्ध शहर खाली आहे। आपल्याला फ्लायओव्हर नको आहे? ही येणारी ट्रॉफिक जर तिकडे जर गेली, वर फ्लायओव्हर गेली तर परभणी खाली उतरला, परभणीला गेला। परभणी येणारा नांदेडला जायचा, तो खाली उतरला, तो नांदेडला गेला। इकडून आपला लातूर पोदरीमध्ये लातूर तिकडून आले, त्याला परभणी, तो परभणीला गेला। हा फ्लायओव्हर आवश्यक असताना लोक कोर्टात गेले आणि कोर्टात तर गेले आणि आता निवडणूक लढवत आहेत। तुम्ही त्यांना मतदान करणार आहेत का? आवाज द्या, मतदान करणार आहेत का? आणि मला एक सांगायचं आहे, हा विषय तर ठीक आहे आणि कोणी करून दिलं, तुमच्या प्रत्येक मजिदीवर टाक्या कोणी बसवल्या, क्रेन मी दिलं, परळीला इस्तेमा झाला, माझ्या शेतातून रोड, माझ्या कंपाऊंडवर तोडून मी रस्ता दिला आणि इथेही किती गंगा आपले जेवढे रस्ते केलेले, रस्ते तुमच्या कुठून रस्ते गेलेले, त्याच्यानंतर तुम्हाला खाली आपल्या गोदावरीच्या दोन पाणी गेलं असतं, त्या खाली तिथं जवळ 50 लाखाचा कडक म्हणजे रस्ता, म्हणजे मला वाटतं हे बांध बांधून दिला तुम्हाला, कॉन्क्रीट रस्ता बांधून दिला की पाणी येऊ नये। ते जर रस्ता बांधला नसता, तो कंपाऊंड जर बांधला नसता, आपल्या शहरात तिथं पाणी घुसलं असतं। मी अनेक कामं केली, अनेक कामं करायचे। मला सगळे शहर जे आहे ते शहर स्वच्छ करायचंय, चांगलं शहर करायचंय। आता तुम्ही बघितलं असं निवडणुकीमध्ये कोणी मताचा विचार करेल ना? 100-150 मत वाया घालेल का? कुठलीही गोष्ट म्हणतो ठीक आहे, निवडणूक होऊ दे, नंतर बघू। पण मी हे एक लक्षात ठेवा, 150-200 मताकडे किती असेल तर मी कायकाळच्या मताकडे अजिबात पाहिजे नाही म्हणलं तुमचं मत, ज्याला द्यायचं त्याला द्या, पण डुक्कर मुक्त गंगाखेड मी करणार। डुक्कर मुक्त गंगाखेड झालंच पाहिजे आणि ते मी करणार। आज जर बघितलं, हातातली पिशवी होऊन चालले डुकर, कुणी वाळू घातला असेल तिथं जाऊन ते खाऊन चालले। शहरात कुठेही जा, अहो आमचं ते आमचे हे बाबा मुलाचे वडील संभाजी फुले गाडीवर पडले, हात तोडला, डुकर आलं म्हणजे। आज कितीतरी ऍक्सिडेंट व्हायले, घरात घुसायले, घरात घुसून खाल्ले पण काही करायला। आज तुम्हाला डुकरं करायचे, धंदा करायचा करा ना, कोण नको म्हणताय, बंदिस्त डुकरं करा ना, बंदिस्त डुकरं करा आणि बंदिस्त जर केलं त्याला खाऊ घाला, सगळं करा, आपल्याला थोडी तस्ती घ्या ना, थोडी तुम्ही जर बंदिस्त केलं, प्रत्येक हॉटेलचं जे उरलेलं आहे ते घेऊन जाऊन त्यांना द्या, ते बी फुकट मिळणार आहे। आणि तुम्हाला करायचं तसं करा, आणि ते तुम्हाला शेत आहे, जमिनी तिकडे जाऊन करा, गावात करा। खुलेआम दारू पाडाले, खुलेआम दारू पाडून इतर दारू पाडायला जवळजवळ 22 लोक त्या रेल्वे पट्टीवर मेले। दारू द्यायची, दारूला दिलेल्या पैशाला व्याज लावायचं, आत्महत्या काय करणार? ते वाडराचे पोरं बिचारे तुडून हिंमत करून आले, थकवा आपण कुठतरी कदा त्यांना केव्हा वाटत असेल, दिले की त्यांच्यावर व्याज लावायचं। रोज 100 रुपये तर रोज त्याला 5 रुपये 10 रुपये घ्यायचे, ते धंदे कसे चालते बाबा? हे चालणार नाही धंदे। आणि मी खरंच सांगतो,
मी गुंडगिरीचा कडवण आहे. गुंडगिरी अजिबात मला पटत नाही. गुंडगिरी होऊ देणार नाही. गुंडगिरी करायचा तुम्ही विचार करा. माझा जन्म गुंडगिरी संपवण्यासाठी झालेला आहे. माझा जन्म या तिन्ही तालुक्याचा विकासखंड झाला, या शहराचा विकासखंड झालेला आहे. आणि तुम्ही जे मला जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम विसरू शकतो का? 2019ला जेलमध्ये असून तुम्ही मला निवडून दिलं आणि हे कामं जे झाले ते 2.5 वर्षात झाले. आता 1 वर्ष झालं. 1 वर्षामध्ये आणखी निधी मला मिळाला नाही. कोणी कोणी म्हणतं निधी आमचाच आहे ना, बहुमतानं तुम्हाला निवडून द्यायचं आहे. आणि निवडून देणार आहेत का नाही सांगा? नगरपालिका वर माझा आपला झेंडा फडकवणार, नगरपालिकाकडे फडकवणार का नाही? हे खूप काही आणखीन बोलणार आहे. तिथे एक सभा होणार आहे माझी. सगळ्याच ऐकून शेवटी बोलणार आहे मी. तिथं सगळे उत्तरं देणार आहे. कोण कोण काय बोलल मला बघावं लागेल. किती खोटं बोलतात, खोटं बोल रेटून काय काय करतात, त्याचे उत्तरं सगळ्यांना देणार आहे. आता कुठवर मी म्हणजे माझ्या डोक्यावर पाणी जाऊ तुम्ही गपची बसू काय? दिलगत चौकामध्ये सभा आहे, शेवटची सभा आहे. आणि 29 तारखेला सभा रात्रीची आहे. मस्त आहे. काय परमिशन वगैरे घेऊन ठेवलंय मी. त्याच्यामुळे काही विषय नाही त्याच्यामध्ये. म्हणून प्रत्येक तुम्हाला इथं उन्हापाण्यामध्ये थांबावं लागलं. तुम्ही सर्व माझ्या अखेला देऊन सगळे इथे जण आलात. माझ्या माता बहिणीचं मनापासून स्वागत करतो. या जनतेचं सर्वांचं मतदारांचं मनापासून स्वागत करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय भारत. उमेदवार या पुढे उमेदवार बाळासाहेब या पुढे या सगळे लावा. चला वर